राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता जवळपास टोमॅटोला 45 दिवस झालेले आहेत. तर आपल्या याच्यामध्ये तारकाठी बांधणीचं काम सगळं झालेलं आहे. तर बघा आता टोमॅटोला हे बघा आता बारीक बारीक असे फळं लागायला सुरुवात झालेली आहे. फूल पण बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असे फुलधारणा झालेली आहे. सगळ्या झाडांना बघा, कोणतेही झाड बघा एकदम छान प्रकारे असे फुलधारणा झालेली आहे. सगळ्या झाडांना भरपूर अशी बघा की 10-10, 15-15 ठिकाणी असे फुलाचे असे बंच लागलेले आहेत. आणि बरेचशा ठिकाणी असे ते सगळ्यात सुरुवातीला लागलेलं बंच आहे त्याला हे बघा असे बारीक बारीक असे फळंसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. बरेचशा ठिकाणी असे तुम्हाला फळ लागलेले दिसून येईल. ते बघा असं जुने लागलेले सुरुवातीला लागलेले जे फूल आहे त्यांना असं बारीक बारीक आता फळं लागायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण आज बोरॉनची फवारणी घेणार आहेत. बोरॉनचे असं आपल्या टोमॅटो असो, मिरची असो, बाकी कोणतेही भाजीपाल्याची पिकं असो, याच्यामध्ये खूप महत्त्वाचा एक रोल असतो. आणि हे जर नाही वापरलं तर याचे आपल्याला बरेचसे असे नुकसान बघायला भेटतात. त्यामुळे आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याच्याकडं खूप काळजीपूर्वक असं ध्यान द्यायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला जास्त काय पैसा वगैरे काही जात नाही. छोटे कमी किमती 100-150 रुपये किलोपर्यंत तुम्हाला भेटून जाईल. पण याचे खूप महत्त्वाचे असे फायदे याच्यामध्ये होत जातात. तर आज याच्यामध्ये आपण बोरॉनची फवारणी घेणार आहेत. तेच आपण फायदे या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, बोरॉन असो, कॅल्शियम असो, दुसरं कोणतेही विद्राव्य खत असो, याचे आपल्याला भाजीपाला पिकामध्ये खूप महत्त्वाचे असे रोल असतात. सगळ्यांचं काम वेगवेगळं असतं. जसं कॅल्शियम वापरले, कॅल्शियमनं फळं फुटणे वगैरे असं भरपूर असे त्याच्यामध्ये आपण फायदे घेऊ शकतो. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बोरॉनचे फायदे बघूयात. तर बोरॉन जर वापरलं तर झाडामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी मदत होते आणि फुलगळती ही यानं थांबली जाते. आणि जे लागलेले जे फुलं आहेत त्यांचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी बोरॉनचं खूप महत्त्वाचं एक काम असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फळधारणा होते, सगळ्या झाडांना जवळपास फळं लागलेले असते. जे फळं फुटण्याचं जे कारण असतं ते बोरॉन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतं. तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन आवर्जून वापरायचं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो असो, मिरची असो, सगळ्यांच्या शाखीय वाढीसाठी बोरॉन, कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं आहे. यांना असं बरेचसे फुल ड्रॉपिंग वगैरे असे भरपूर असे कारण याच्यामध्ये असतात. आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये खूप असं याच्यामध्ये फायदा होत जातो. तर याच्यामध्ये आपण हे टाटाचं बोरॉन घेतलेलं आहे. हे तुम्हाला जवळपास 350-400 रुपये किलो भेटून जाईल. आपल्याला प्रतिपंप 50 ग्रॅम वापरायचं आहे. झाड सुरुवातीला लहान असल्यामुळे कमी वापरायचं आहे. झाड नंतर मोठं झाल्यानंतर थोडंसं शिल्लक वापरायचं आहे. 10-20 ग्रॅम एक्स्ट्रा टाकायचं आहे. आणि खूप जास्तही वापरायचे नाही. काही काही लोक 100-150 वापरतात. जास्तही वापरायचे नाही. जास्त वापरल्यामुळे परत फुल ड्रॉपिंग वगैरे होऊ शकते त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला या फुलधारणेच्या अवस्थेमध्ये तुम्हाला 10-15 दिवसाच्या अंतराने फवारणी करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून जे नवीन वरती जे लागणारे फुलं आहेत त्याची हे ड्रॉपिंग होऊ नये. झाडांच्या शाखीय वाढीसाठी ही खूप मदत होते. आणि जे फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्याचं असतं ते काम बोरॉननं फास्ट होत जातं. आणि पुढे चालून जर सगळ्या ब्रांचला जर टोमॅटो लागले तर ते टोमॅटो फुटण्याचं जे कारण असतं, क्रॅकिंगचं जे कारण असतं ते बोरॉन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असतं. त्याच्यामुळे आपल्याला 10-15 दिवसाच्या अंतराने कॅल्शियम किंवा बोरॉन दोन्हीची अशी फवारणी घेत चालायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला नवनवीन माहिती भेटत जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.